हॅलो गाईज. सो आत्ता मी दुसरा व्हिडिओ बनवते, तो म्हणजे पूर्ण विलाचा. आणि विलामध्ये आम्ही काय काय मजा केली रिसॉर्टमध्ये ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझा पूर्ण ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता, आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवणार आहे. हे आहे पूर्ण रिसॉर्ट आहे, बाहेरून व्हिडिओ केला आहे. आता रिसॉर्टमध्ये आल्यानंतर स्विमिंग पूल आहे म्हटल्यावरती जावं तर लागणारच. नाही डुबेगी. आजा. तो कुणालने मला कन्व्हिन्सिंग केल्यानंतर मी असं ठरवलं की आता चला मी पाण्यात उतरून दाखवतेच, कारण आता पाणी थंड पण नव्हतं. सो कुणाल बोलला थांब, पहिल्यांदा मी उतरतो नंतर तू उतर. सो आता कुणाल पहिल्यांदाच उतरत होता, आणि मी म्हटलं पाणी थंड आहे की गरम आहे मला सांग. जास्त थंड असेल तर मी नाही उतरणार, पण नंतर कुणाल उतरला आणि मला उतरावं तर लागणारच. सो मग मी डिसाईड केलं की चालेल, मी आत्ता आलेच आहे रिसॉर्टला तर मी उतरून दाखवतेच. सो कुणाल उतरला पाण्यात, आणि सेकंड मी आता उतरायला जाणार आहे पाण्यात. मला खूप भीती वाटते ॲक्च्युली पाण्याची, तरी पण मी ट्राय करते की मी नाही उतरून दाखवणारच. सो आता हा बघा, हा कुणाल आता उतरतोय पाण्यात, आणि तो तर खूपच मजा करणार आहे पाण्यात, कारण मला थोडीशी भीती वाटते पाण्यातून, त्यामुळे मी उतरायला थोडी घाबरते. आता हा बघा, कुणाल उतरल्यानंतर तो तर खूपच मजा घेत होता, त्याला खूपच मजा येत होती. सांगत होता की खूप पाणी खोल आहे, तू ये उतर पाण्यात, एवढं काही होणार नाही, मी आहे. सो आता कुणाल जर पाण्यात असेल आणि मला उतरायला काहीच हरकत नाही हे मनाशी ठरवून मी असा निर्णय घेतला की मी आता पाण्यात उतरूनच दाखवेन आणि प्रूफ करेन की मी पाण्याला जरा पण घाबरत नाही आहे. थोडी थोडी घाबरते, पण ठीक आहे, उतरावं तर लागणारच. सो हा बघा, कुणाल तर खूपच एन्जॉय करत होता, आणि मी 10-15 मिनिटांनी पाण्यात उतरले. हे बघा माझं दृश्य बघा तुम्ही पाण्यातलं. जर बघत असाल तर मी पूर्ण बुडाले, पूर्ण थोडे म्हणजे काय म्हणतात ते, टाचेवरती माझे पाय आहेत, टाचेवरती उभे राहिले, मी पूर्ण बुडाले होते. आणि नंतर मग मला पाण्याची सवय झाली, त्यामुळे मी खूप एन्जॉय करत होते एकटी एकटी. मी कुणाला सांगितलं माझा व्हिडिओ बनव, मला खूप मजा येते. सो मी एकटी एन्जॉय करत होती. आत्ता सगळं स्विमिंग पूलमधून झाल्यानंतर आम्हाला समजलं की जवळपासच आमच्या 1-2 मिनटाच्या अंतरावर समुद्र आहे. सो मी कुणालला बोलले की चल चल आपण आता समुद्रावरच जाऊया, मजा करूया. सो मी आणि कुणाल आता समुद्रावर जायला निघालो. तिथे लोकांची खूपच गर्दी होती, आणि ती गर्दी पाहून मला अजून खूप भारी वाटत होतं. सो आम्ही असंच फोटोशूट करत, व्हिडिओ शूट करत फायनली समुद्रावर पोचलो. आणि जर तुम्ही बाहेरचं दृश्य बघत असाल माझ्या पाठीमागचं, तर तुम्हाला दिसत असेल किती ती माडांची बाग होती, आणि समुद्रावर लोकांची गर्दी होती, स्टॉल्स होते बहुत सारे, खूप सारे स्टॉल होते, आणि मला ते बघून खूप भारी वाटत होतं. आणि मी एन्जॉय करत, फोटोशूट करत, व्हिडिओ शूट करत खूप एन्जॉय करत होते. तुम्ही माझ्या एक्सप्रेशनवरून समजलंच असेल की मला किती किती मजा येत होती, कारण हे स्टॉल बघून, माणसांची रहदारी बघून मला खूप छान वाटत होतं समुद्रावर. म्हणजे आमच्या कोकणात जसं समुद्रावर आम्ही येतो आणि मजा करतो, तसंच काहीतरी मला झालेलं. सो कुणाल आणि मी नंतर फोटोशूट केला, व्हिडिओ शूट केला, आणि नंतर ठरवलं की चला आता जरा भूक लागली तर आपण काहीतरी खाऊया. तर तिथे ना एक रेस्टॉरंट होतं रुईया करून, तर तिथे आल्यानंतर तिचं ॲम्बियन्स एवढा चांगला होता, मला राहावलंच नाही व्हिडिओ करण्यापासून. सो मी कुणालला बोलले की थांब, खाण्या अगोदर माझा पूर्ण व्हिडिओ बनव. आणि हे रिसॉर्ट खूपच छान होतं, रेस्टॉरंट खूप छान होतं. आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये बघा तिथे फिश आहेत. आता हे फिश मला याचं नाव एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण तिथे खूप छान छान फिश होते. सो खूप ॲम्बियन्स खूप चांगलं होतं. आणि मी जेव्हा ह्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि इथला फूड टेस्ट केला, तर फूड खूपच ऑसम होता. तुम्ही जर गोराईमध्ये गेला असाल तर हे तुम्हाला रेस्टॉरंट दिसेल, आणि तिथे नक्कीच जा. थोडा महाग आहे, पण फूड खूप छान आहे. सो मी व्हिडिओ शूट केलाच, आणि मला खूप भारी वाटलं. आणि तिथे सॉन्ग वगैरे चालत होते ना, तर अजून खूपच भारी वाटत होतं, असं वाटत होतं डान्स करू डान्स करू डान्स करू. सो खूप छान वाटत होतं. आता संध्याकाळ झाली, तर संध्याकाळ झाल्यानंतरचं दृश्य बघा तुम्ही, किती भारी वाटत होतं. आणि आत्ता आम्ही घरी जायला, म्हणजे आम्ही आता रूमवर जायला निघालो, कारण आम्हाला खूपच उशीर झाला होता. सो गाईज, हा माझा पूर्ण ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा.